मेकओव्हरचा व्हिडिओ होता किचन, आणि त्याच्यानंतर मला वेळच भेटला नव्हता. ऑर्गनाइज झालेला आहे तो वाढवलं ते म्हणजे किचनच्या ज्या मागच्या टाईल्स आहेत त्या सुद्धा. सो आमचं बजेट जे होतं त्या बजेटला 3 पट जास्त बजेट खल्लोरला गेलेत 5 ते 6 महिन्यासाठी. किचन आहे ते मॉड्युलर किचन नाहीये, रेग्युलर आपलं जे किचन आहे ते. टू माय किचन. जास्त असा मोठा काही किचन नाहीये, छोटी. मी किचन कट्ट्यावरती स्वस्तिक काढलाय, तर मी ह्या भिंतीवरती पुन्हा का काढतीये? पूर्ण ते त्या दिवशीचाच फील येतो वास्तुशांतीचा. ठेवूया उकळं होण्यासाठी. गणपती बाप्पा मोर. म्हणजे आम्ही ह्या टाइल्स चेंज केलेल्या आहेत. मला घ्यायचं होता अंडर द सिंक प्युरिफायर. लोक मला अशी बोलतात की सुद्धा त्यांनी आम्हाला काय सजेस्ट केलं की आपले जे हॅलो एव्हरीवन, नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती. सो आज तुम्हाला काहीतरी नवीन दिसत असेल तर तुम्हाला विचार पडला असेल की साडी घालून एवढी रेडी काय. तर साडी घालण्याचं कारण म्हणजे असं की प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही जसा बघितला असेल, किचन मेकओव्हरचा व्हिडिओ होता. किचनचं जे सिव्हिल वर्क आहे ते खूप दिवसांपासून सुरू होतं. सो झालं आहे बऱ्यापैकी काम. तर एक टूर द्यायची होती, आणि जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की टाईल सिलेक्शन वगैरे जे आहे ते आपलं झालं होतं, आणि त्याच्यानंतर मला वेळच भेटला नव्हता दाखवायला ऑल ओव्हर किचनचं लुक कसं दिसतंय ते. आणि जो पसार होता तो आवरण्यात वगैरे खूप दिवस गेले, त्यामुळे ते लांबणीवरती होत गेलं. तर आता मी असं डिसाईड केलं की किचन बऱ्यापैकी, पूर्ण नाही बऱ्यापैकी ऑर्गनाइज झालेलं आहे, तो किचनची एक टूर तो बनत आहे. पण म्हणजे जसं सगळ्यांना माहिती आहे आणि मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही एवढं जास्त काही करणार नव्हतो. फक्त किरकोळ जे काम होतं, मला किचन ओट्याचं जे काम होतं तेच करायचं होतं. सो त्याच्यानंतर मी एक्स्ट्रा काम वाढवलं ते म्हणजे किचनच्या ज्या मागच्या टाईल्स आहेत त्या सुद्धा मी चेंज करून घेतल्या. आणि बरंचसं तुम्हाला तर माहिती आहे, एक काम करायला गेलो की आपण अजून काम बरीच निघत जातात. सो आमचं बजेट जे होतं त्या बजेटला 3 पट जास्त बजेट खर्च झालेला आहे. त्यामुळं बऱ्यापैकी कामं जी आहेत आम्ही होल्डवर ठेवलेली आहेत. आणि त्यातल्या त्यात एक प्रॉब्लेम म्हणजे असा झाला की आम्ही ज्या किचन ट्रॉलीज ज्या एवढ्या म्हणजे 1.5-2 वर्ष आम्ही थांबलो होतो किचन ट्रॉलीज बनवायच्या होत्या. बिकॉज मी अगोदर पण सांगितलं आहे की मला माझ्या मनासारखंच ॲक्रेलिकचं किचन हवं आहे. सो ते जे आमचे कारिगर आहेत, जे आमचे फॅमिलीचे म्हणजे कारिगर आहेत, जे आमची फॅमिलीमध्ये सगळे कामं करतात, ते सध्या त्यांनी एक मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. ते बँगलोरला गेलेत 5 ते 6 महिन्यासाठी. सो नितीन मला म्हणत होता की आपण दुसऱ्या कारिगरकडे देऊया आणि बनवून घेऊया, पण मला ते पटलं नाही. मला त्यांनाच काम द्यायचं आहे, बिकॉज आमची आतापर्यंतची जेवढी पण कामं आहेत त्यांनीच केलेली आहेत. सो किचनचं जे ट्रॉली वर्क आहे ते बाकी आहे. मग आता जे किचन आहे ते मॉड्युलर किचन नाही आहे, रेग्युलर आपलं जे किचन आहे ते फक्त कसं मेंटेन केलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत इन प्रोसेस आहेत, ऑनलाईन मागवलेल्या आहेत, अजून आलेलं नाही आहे सामान. तर लेट सी, आता ज्या अवतारामध्ये किचन आहे तो तुम्ही बघून घ्या आणि कसा वाटतो तुम्हाला नक्की कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. आणि फायनली आज डे आलेला आहे किचन रिव्हीलचा. सो कम ऑन इन. तर इथे गॅस स्टोव्ह घेण्यासाठी आम्ही निघालो होतो बाहेर शॉप्स एक्सप्लोअर करायला. तर इथे जवळपास 2 शॉप बघितली, तिथे मला काही आवडलं नाही. सो आम्ही डायरेक्टली निघालो सीवूड्सला, ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये. मी क्रोमामध्ये लास्ट टाइम बघितलं होतं, तर मी म्हटलं की तिकडे जाऊन आपण एक्सप्लोअर करूया की काय भेटतंय की नाही. कशाची वाट बघतो? साऊंडवर चेक करतो. घ्यायला काय आला होता? गॅस आणि काय घेतोय? शेगडी घ्यायला आलो. आणि घेतोय काय? शेगडी घेतले, आता साऊंडवर पण घ्यायला. तर बघितलं ना मंडळी, लाईव्ह एक्झाम्पल. आम्ही ज्या कामासाठी जातो ते काम सोडून दुसरंच काम पहिलं करतो. तर आम्ही इथे आलो होतो गॅस शेगडी बघण्यासाठी. तर पहिलं ह्याने साऊंड बारच घेतला विकत, आणि त्याच्यानंतर आम्ही गॅस सेक्शनमध्ये आलो. तर इकडे ह्या बर्नर्स आहेत, 4-5 बर्नर्स मी इथे बघितले, पण आम्हाला जसा हवा होता तसं इथे अवेलेबल नव्हतं. सो त्यांनी मला एक बुकलेट दाखवलं, त्याच्यामधून मी जो हा मॉडेल, आता मी माझ्या घरी जो डिलिव्हरी घेतली आहे तो मॉडेल सिलेक्ट केला. आणि फायनली सगळं बिलिंग वगैरे करून आम्ही निघालो होतो टुवर्ड्स घरी, कारण खूप वेळसुद्धा झाला होता, कारण 2-3 दुकानं आम्ही फिरलोसुद्धा होतो. आणि त्याचे जे बिल्स वगैरे आम्ही घरी घेऊन आलो. आणि दुसऱ्या दिवशीच लगेच डिलिव्हरीसुद्धा आली. आणि त्याच्यानंतर त्यांचा टेक्निशियन येणार होता लावण्यासाठी, बट खूप दिवसानंतर येणार होता. मग इतका आमच्याकडे वेळ नव्हता,
त्यामुळे मी इथून लोकल टेक्निशियन जे असतात आपले गॅसवाले त्यांना मी बोलवून घेतलं. आणि इकडे ही माझी जुनी शेगडी आहे जी तो अनपॅक करतो आहे. आणि पहिलं तुम्ही बघू शकाल की शेगडीचा जो पाईप आहे मी बाहेरच ठेवला होता, बिकॉज मला शेगडी कधी कधी गणपतीमध्ये वगैरे खाली घ्यायला लागायची. सो आता मी तसं करणार नाही आहे. आता मी परमनंटली आतून पाईप घालायला सांगितलं आहे त्याला. सो त्यांनीसुद्धा इथे फटाफट कनेक्शन केलं आणि मला सगळे गॅस जे आहेत ते चालू करून दाखवले आणि सगळे ओके कंडिशनमध्ये होते. सो अशी आमची फिटिंगसुद्धा झाली होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय किचन. कम ऑन इन. आता आपण किचनमध्ये एंटर केलेलं आहे. जास्त असा मोठा काही किचन नाही आहे, छोटाच आहे, पण माझी फेवरेट जागा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की माझ्या जुन्या किचनमध्ये जे आहे माझा गॅस हॉब जो होता तो 3 बर्नरचा होता आणि तो खूप त्रास देत होता. त्याचं लिकेजचं वगैरे काम सारखं निघत असायचं. सो आम्ही फर्स्ट थिंग ही डिसाईड केली की किचन झाल्या सगळ्यात पहिलं जे आहे गॅस हॉब घ्यायचं आहे आपल्याला. सो मी गॅस हॉब आणलेला आहे. कालच डिलिव्हरी भेटली आहे. सो गॅसचं पूजनसुद्धा करायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी ह्या किचन टूरच्या ब्लॉगमध्ये एंडपर्यंत सगळ्या काही दाखवीन. काही गोष्टी मी ऑनलाईन परचेस केल्यात, काही ऑफलाईन परचेस केल्यात, पण बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत ऑनलाईन केलेल्या आहेत आणि थोड्याशा गोष्टी अजून इन क्यू पण आहेत. सो बघूया आपण डिटेलमध्ये. पहिला माझा जो आहे तो 3 बर्नर्सचा होता. मला ह्यावेळेस 4 बर्नर्सचा घ्यायचा होता आणि स्पेशली मला हे असे बटन्स हवे होते राऊंडवाले. सो जसा हवा होता तसाच मी गॅस स्टॉप जो आहे तो परचेस केला आहे. तुम्ही इकडे बघू शकता एलिका कंपनीचा गॅस स्टॉप आहे. सो आता सर्वात पहिलं जे आहे आपण गॅसचं पूजन वगैरे करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये किचनचा जो ब्लॉग आहे तो मी दाखवेन. सो इकडे ताट वगैरे आरतीचं मी रेडी करून घेतलेलं आहे. आपण सर्वात पहिली शेगडीची पूजा करूया. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी किचन कट्ट्यावरती स्वस्तिक काढला तर मी ह्या भिंतीवरती पुन्हा का काढतेय. तर ह्याचं कारण म्हणजे असं की आम्ही जेव्हा घराची वास्तुशांती केली होती त्यावेळेस आमचे जे ब्राह्मण होते त्यांनी सुद्धा ह्या वॉलवरती माझ्या हाताचे दोन्ही ठसे उमटवले होते आणि स्वस्तिक देखील काढला होता. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा केव्हा शुभ कार्य असेल कुठलं घरामध्ये किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या किचनची पूजा करत असाल तर ह्या भिंतीवरती तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे आणि स्टिक काढणं अनिवार्य आहे. त्यामुळे त्याच्यानंतर घराची पूजा झाल्यानंतर पण आम्ही 2 वेळा जेव्हा क्लिनिंग करतो आपण तेव्हा मी ते माझ्याकडून मुजलं गेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर सुद्धा आम्ही 2 वेळा काढलं होतं. आणि आता जसं तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बघितलं की किचन जी आम्ही पेंटिंग सुद्धा केलेली आहे त्यामुळे ते पुन्हा मुजलं गेलं होतं. सो त्यासाठी मी हे स्वस्तिक पुन्हा काढते. कुमकुम लावून घेतलेलं आहे हातावरती. सो त्यांनी मला जसं सांगितलं त्या डायरेक्शन मध्ये लावून घेतलेलं आहे. मला पूर्ण ते त्या दिवशीचाच फील येतो वास्तुशांतीचा की त्या दिवशी तर मी थकले होते सगळ्या घरामध्ये हाताचे ठसे लावून. इव्हन माझ्या वास्तुशांतीला पण आणि मम्मीच्या वास्तुशांतीला सुद्धा. तर जसं तुम्ही आता बघितलं की आपलं गॅसची पूजा जी आहे ती सुद्धा झाली आहे आणि आपण भिंतीवरती सगळीकडे हाताशा सुद्धा उमटवून झालेले आहेत आणि स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे. सो आता आपण गॅसवरती फर्स्ट टाइम आपल्याकडे परंपरा आहे की गॅसवरती दूध उकळवायचं असतं. सो आपण आता ठेवूया उकळवण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया.
मंगल मूर्ती. हे दूध आता उतू घालवायचं आहे आपल्याला फर्स्ट टाइम. सो जोपर्यंत दूध उकळत आहे तोपर्यंत आपण माझ्या छोट्याशा किचनची एक टूर करून घेऊया. तर सुरुवात आपण इकडूनच करूया, बॅकग्राऊंडहूनच. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की माझा जुना किचन जो तो असा जरा सुद्धा दिसत नव्हता. मी अगोदर व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. सो सगळ्यात पहिलंच इम्पॉर्टंट काम केलेलं आहे ते म्हणजे आम्ही ह्या टाईल्स चेंज केलेल्या आहेत. आणि हा जो किचन ओटा आहे, अगोदर थोडंसं बिल्डरच्या लॉबीमधून म्हणजे बिल्डरकडून येताना आम्हाला थोडीशी मिस्टेक झाली होती त्याच्यामध्ये, की हा जो कट्टा आहे त्याचा जो सरफेस असतो तो एका साईडला स्लोप झाला होता. त्यामुळे तिकडे बेसिनच्या इथे थोडं जरी कोणी हात धुतलं की ते सर्व पाणी इकडे जमा व्हायचं आणि खाली मला डबल काम फरशी पुसायला लागायची प्रत्येक वेळेस. सो वी डिसाइडेड ओनली विथ दिस वर्क, म्हणजे हेच काम फक्त करायचं होतं. पण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आमचं काम म्हणजे असंच असतं की एक काम करायला गेलं की आम्ही 10 काम करतो. सो वी डिसाइडेड की मला इकडच्या लाद्या ज्या आहेत जुन्या, म्हणजे त्या खूप विंटेज वाटत होत्या, तर मला त्या पण आवडत नव्हत्या, त्यासुद्धा चेंज करायच्या होत्या. त्या प्लॅनमध्ये नव्हत्या. सो आम्ही ह्या टाईल्स सिलेक्ट केल्या होत्या, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि ह्या टाईल्स ज्या आहेत ह्याला इम्पोर्टेड टाईल्स बोलतात. आणि मी असं ठरवलंच होतं, तुम्ही माझा लिव्हिंग एरिया बघितला असेल तर तुम्हाला त्याच्यावरनं पण कळेल की ब्लॅक अँड व्हाईट इज माय फेवरेट कलर. आणि आमच्या घराचा पूर्ण थीम जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट अँड ग्रेवरतीच डिपेंडेंट आहे. सो येस, दिस वॉज माय चॉईस. सो असं काय आम्ही किचनला केलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या ज्या इम्पोर्टंट टाईल्स आहेत त्या लावलेल्या आहेत आम्ही. सो तुम्ही एक लुक घ्या पहिला टाईल्सचा. तर जसं तुम्ही आता बघितलं, तर आता मी इथे उभी आहे, तर पहिला ह्या कोपऱ्याहूनच स्टार्ट करूया. सो इकडे तुम्ही बघू शकताय की हे स्विच बोर्ड आहे. स्विच बोर्ड मी जास्त मोठा ठेवलेला नाही आहे बिकॉज घराच्या चारी कोणांना स्विच बोर्ड्स आहेत माझ्याकडे. सो इकडे तुम्ही बघू शकताय की हे टिश्यू पेपर हँगर आहे, किंवा तुम्ही ह्याला किचन टॉवेल हँगरसुद्धा बोलू शकता. मला हे हवं होतं त्यामुळे मी लावलं. हा पार्चमेंट पेपर आपण डेली यूजमध्ये यूज करत असतो. आणि इकडे जी आहे ती 3 टायर्सची ट्रॉली आहे, जी आपली कांदा बटाट्याची ट्रॉली असते. खाली तुम्ही बघू शकता कांदे आणि बटाटे ठेवलेत. पण इथे फर्स्ट रॅकमध्ये मी काही मसाल्यांचे डबे ठेवलेले आहेत, जे आपले हँडी मसाले असतात रोजचे. बडीशेप झाली, जिरे मोहरी झाले, हळद, धने पावडर, लाल मसाला, आणि जे रोज आपल्याला लागतं साखर, चहापत्ती वगैरे, जेणेकरून मी इकडे काम करत असेल तर फटाफट यूज करता येईल. तर मी गॅसची शेगडी ठेवलेली आहे आणि इकडे थोडीशी जागा आहे, पण मी तिथे जास्त काय ठेवायला प्रिफर करत नाही बिकॉज हा जो गॅस आहे माझा, ह्याची फ्लेम खूप मोठी आहे. त्यामुळे इकडे काही वस्तू ठेवल्या की मेल्ट किंवा गरम होऊ शकतात. तात्पुरती मी इथे ऑइलची बॉटल ठेवलेली आहे, ऑइल डिस्पेन्सर. सो इकडे वरती जाऊया आपण आता, वरच्या रॅकवरती. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे मी असं ओपन का ठेवलं आहे. तर हे ओपन ठेवण्याचं कारण म्हणजे हे की जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आमचा जो कारिगर आहे, जो कार्पेंटर आहे, तो काही महिन्यांसाठी बँगलोरला गेला. त्याला खूप मोठा प्रोजेक्ट भेटला आहे. सो तो आल्यानंतर जे आहे आम्ही किचन शेल्फचं जे काम आहे ते लवकरात लवकरच करून घेणार आहोत. आणि तुम्ही ह्याच्या मागे बघू शकताय की इथे आमच्या टाईल्स जे आहेत त्या ब्लॅक आहेत आणि इथे व्हाईट काय आहेत, असं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. सो त्या प्रश्नाचं उत्तर देखील मी देते. ॲक्च्युली काय झालं होतं की वरचं जे भाग आहे तो बनवायचा आमचा काही प्लॅनिंगच नव्हतं, म्हणजे वरती आम्हाला एक्सटेंड करायचं नव्हतं. त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या इम्पोर्टेड टाईल्स आहेत, तर ह्या आम्ही ऑर्डरवरती देऊन कस्टमाइज करून बनवल्या होत्या. सो आम्ही जेवढं सांगितलं तेवढ्याच बॉक्स आले रेडी होऊन, 2 ते 3 दिवसामध्ये आल्या सगळ्या. आणि त्याच्यानंतर आय डिसाइडेड की मला वरती सुद्धा शेल्फ हवं आहे.
तर आता त्याच्यासाठी टाईल्स कमी पडल्या आणि नंतर जेव्हा आम्ही ऑर्डर द्यायला गेलो तर खूप दिवसांची वेटिंग होती, जवळजवळ 1 आठवड्याची वेटिंग, आणि तेवढं आम्ही बेअर करू शकत नव्हतो बिकॉज त्यांना सुद्धा बँगलोरला जायचं होतं. घरात सुद्धा खूप पसारा पडला होता. त्यामुळे वी ऑप्टेड की त्यांनीच आम्हाला सजेशन दिलं, जे आमचे कामगार होते, की तुम्ही पाठीमागे जे आपल्या प्लेन व्हाईट टाईल्स असतात त्या लावून घ्या, कारण हे बेस बनवलेलं आहे आम्ही इथे ह्या कडप्प्याने, तर ह्याला फक्त झाकणं येणार आहेत, म्हणजे केबिनेट्स बनवायचे, त्यामुळे पाठचा जो भाग आहे तो असा आणि तसा विजिबलच नाही आहे. सो दिस वॉज अ गुड आयडिया. आम्हाला पटलं ते आणि आम्ही तो डिसिजन घेतला बिकॉज 1 वीक वेट करण्यात काही अर्थच नव्हता, त्यांना सुद्धा जायचं होतं. सो त्याची स्टोरी जी आहे ती आहे त्याच्या मागची. मी सारखी खाली का बघते असं तुम्हाला वाटत असेल, मगाशी आपण दूध उकळायला ठेवलं होतं, सो ते दूध उतू जाईल त्यामुळे मी लक्ष देते सारखं. इकडे तुम्ही वरती बघू शकताय, हा आहे फर्स्ट कॅबिनेटचा स्पेस आणि हा आहे टॉपचा कॅबिनेटचा स्पेस. तर इकडे तुम्ही बघू शकताय, मी इकडे पडदे लावलेत आता सध्यासाठी. तर त्याच्यासाठी सुद्धा मला खूप लोक अशी बोललीत की तू डायरेक्टली आपण जे लॅमिनेटचं लावतो ना किंवा सनमाईकचं जे लावतो त्याचे कॅबिनेट्स डायरेक्ट बनवून घे, पण ॲज आय सेड की मला ते नको होते वुडनचे. सो मी इथे सुद्धा त्यांनी आम्हाला काय सजेस्ट केलं की आपले जे लोखंडाचे जे बीम्स असतात, म्हणजे चाळींमध्ये आपली जेव्हा घरं असतात तेव्हा आपण माळा बनवण्यासाठी जे यूज करतो ना, तर ती टेक्निक आम्ही ती यूज केली आहे. म्हणजे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ती, त्याच्याकडे काय बघायला वगैरे नको. सो हे खूप मजबूत काम झालेलं आहे आणि इन फ्युचर मला कसली भीती पण नाही आहे की खाली गॅस असल्यामुळे पेट घेणं वगैरे वगैरे, किंवा आपण फोडणी घालतो तर त्याने चिकटपणा येणं किंवा काय. हे लाद्या आहेत, त्याच्यामध्ये कोटा लाद्या सुद्धा आम्ही वापरल्यात. सो जरी चिकट झालं महिन्याने किंवा 15 दिवसाने आपल्याला ते इझिली क्लीन करता येतं. सो इकडे सुद्धा कॅबिनेट्स बनणार आहेत ॲज युजल, ह्याला कंटिन्यूड असणार आहेत ते. सध्या मी दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता की पडद्याने कव्हर केलेलं आहे बिकॉज किचन जे आहे ते व्यवस्थित असं नीटनेटकं दिसावं म्हणून. सो येस, हे होतं माझं छोटंसं किचन. सो तुम्हाला कसं वाटला माझं किचन हे कळवायला विसरू नका, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली एक कमेंट ड्रॉप करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअरसुद्धा करा. सो इकडे तुम्ही बघू शकताय, हे सुद्धा आम्ही एक डोकं लावलं आहे की युजली आपण इथे वुडन बॉक्स किंवा वुडन प्लँक्स लावत असतो, म्हणजे इवन ट्रॉलीचं काम जरी गेलं तरी वुडन प्लँक्स असतात. तर मला ते नको होतं बिकॉज माझा गॅस जो आहे बर्नर तो खालीच आहे आणि मला चिमणीसुद्धा लावायची नाही, कारण माझ्या मते ती वेस्ट ऑफ जागा असते. त्यामुळे मी ही लादी लावून घेतलेली आहे, जेणेकरून जसंही क्लिनिंग करायचं असेल तर मला ते इझी पडेल. तर सध्या तरी मी इकडे काही कप्स ठेवलेत, असंच छोटी छोटी जी भांडी आहेत रोजच्या वापरण्यामधली, टोप वगैरे आणि तांब्या ग्लास, आणि 4 डाळी ज्या आहेत त्या आपल्या रोजच्या यूजमधल्या त्या डाळी ठेवलेल्या आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकताय राईट साईडला हा माझा OTG आहे. हा OTGची नवीन जागा आहे आता सध्या. अगोदर जो OTG आहे त्याचा, म्हणजे ही जी प्लँक आहे तुम्हाला दिसते ही OTGची प्लँक होती. त्याच्यामुळे काय व्हायचं, माझा हात पोहोचत नव्हता, ॲक्सेसेबल नव्हता, आणि OTG थोडंसं वजन असल्यामुळे मला तो खाली उतरवून वापरण्यात पॉसिबल नव्हतं. त्यामुळे ते मी इथे सेट करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून कधी पण यूज करायचं असेल, प्लगसुद्धा खालीच आहे, फटाफट ॲक्सेसेबल आहे. सो नेक्स्ट पार्ट आहे हा. हे तुम्ही बघू शकता की हे हँगर आहे. हा हँगरसुद्धा मी ऑनलाईनच मागवलेला आहे. मला ते चम्मचचं सगळं क्लटरिंग नको होतं, त्यामुळे मी हे सॅग्रिगेट करण्यासाठी हे मागवलेलं आहे. आणि हे भांडं तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे ना, चहाचं भांडं आहे. मी कालच आणलं डीमार्टमधून, म्हणून ते इथे ठेवलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता बास्केट आहे, रिमूवेबल बास्केट आहे. हे अगोदर तिकडे OTGच्या प्लँकला होतं, हे तुम्ही काढू शकता. आणि ह्याच्या मागे मी कप्स ठेवलेत आणि काही मसाल्याचे डबे आहेत जे मला रोज लागतात. त्याच्यानंतर खाली त्याला 2 हँडल आहेत, त्याला मी कप्स हँग केलेले आहेत काचेचे. आणि इकडे OTGचं प्लग आहे, त्याच्यामध्ये मिक्सर वगैरे सुद्धा लागतो माझा. आणि तिथून खाली आल्यानंतर हा कॉर्नर तुम्ही बघू शकताय की हा कॉर्नर जो आहे तो टेम्पररी कॉर्नर आहे. कॉर्नर पीसेस आहेत ते सुद्धा मी ऑनलाईन मागवलेले आहेत, खूप स्टर्डी आहेत आणि क्वालिटी देखील चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये सध्या मी चटरपटरची जी छोटे छोटे बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत, पण इथे नेहमी बेसिनचं सामान असतं. सो मी जसं तुम्हाला बोलले की अजून थोडंसं स्टफ ऑनलाईन आहे, ते शेल्फ आल्यानंतर हे जार्स जे आहेत ते तिकडे शिफ्ट होणार आहेत.
आणि हा माझा सिंकचा एरिया आहे. सिंकमध्ये तुम्ही बघू शकता की इकडे नळ आहे, तो सुद्धा मी ॲडजस्टेबल घेतलेला आहे 2 वेज. आणि हा तुम्हाला हवा तसा ॲडजस्ट होतो सिलिकॉनचा असल्यामुळे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपला जो नळ असतो रेग्युलर तो असा मागे असतो आणि आपण जेव्हा काम करतो तर वाकून वाकून ना आपल्या कंबरचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागतो. सो हा जो नळ आहे फ्लेक्सिबल आहे, तुम्हाला जेवढा बाहेर हवा आहे, तुम्हाला कोणत्या दिशेने फिरवायचं आहे ते तसं ॲडजस्ट होतं. सो ऑल्सो फ्रॉम ॲमेझॉन. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा माझा छोटूसा पाठा वरवंटा आहे, ज्याच्यावरती मी मसाला वाटते. माझ्या आईने मला आणून दिला आहे. आणि आता हा नळ काय आहे, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सिंक एरिया आहे, ठीक आहे, एक ऑलरेडी मी नळ दाखवला आहे, तर हा नळ काय आणि वेगळंच काहीतरी दिसतं. सो हा नळ जो आहे तो आहे आमचा वॉटर प्युरिफायर. येस, यू हर्ड मी राईट. ॲक्च्युली जसं तुम्ही आता बघितलं की माझं किचन खूप लहान आहे, माझाच नाही, आता युजली नवी मुंबईमध्ये म्हणा किंवा कुठे पण डेव्हलपिंग सिटीजमध्ये बघा, घर कितीही मोठं असेल ना तरी किचन हा छोटाच असतो. सो ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं. आणि फिल्टर जे आहेत आपले रेग्युलरवाले ते वॉल माउंटेड जे फिल्टर्स असतात त्याला खूप जागा लागते. फिल्टरचं आउटलेट वेगळं, त्याच्या जे पाईप्स असतात ते वेगळं, सिलेंडर्स लावायला वेगळं, आउटलेट घ्यायला, आणि ते खूप शॅबी दिसतं इथं. आणि माझ्याकडे एवढी जागा पण नव्हती. सो मी अगोदरपासूनच ठरवलं होतं की आय डोंट वॉन्ट ऑल दिस मेस. मला घ्यायचं होता अंडर द सिंक प्युरिफायर. टॅब जो आहे फक्त वरती ह्याचा ॲक्सेस आहे आणि ह्याच्या ज्या मशीन्स आहेत त्या तुम्ही इकडे बघू शकता. इकडे आतमध्ये प्रेशर मशीन्स आणि ॲक्वागार्डचं सगळं ठेवलेलं आहे. सो हे जागा पण कन्झ्युम करत नाही जास्त आणि मला हे अगोदरपासून हवंच होतं. वरचा भाग सगळा बघितलेला आहे किचन काउंटरचा. आता आपण जाऊया किचन काउंटरच्या खाली. तर खाली दाखवण्यासारखं इतकं काही नाही आहे. तुम्ही इकडे बघू शकताय की मी पडदे वगैरे लावून घेतलेले. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मॉड्युलर किचन नाही आहे, हे जे आहे टेम्पररी बेसिसवरती आहे, जोपर्यंत माझं किचनचं ट्रॉलीज वगैरे होत नाही. सो ह्याच्या आतमध्ये एवढं दाखवण्यासारखं काही नाही आहे. इकडे सिलेंडर आहेत आणि इथे थोडीफार रोजच्या वापरातली भांडी वगैरे आहेत. आणि आपण आता किचनच्या नेक्स्ट पार्टला जाऊया, त्या साईडला. तर किचनला या साईडलाच लागून जसं मी अगोदर सांगितलं होतं, प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर, की ही जी जागा आहे ती आमची बॅल्कनीची जागा होती किचनची. बॅल्कनी म्हणजे फ्लॉवर बेड बॅल्कनी जी असते. बट आम्हाला फ्रीज आणि वॉशिंग मशीन ठेवायला जागा नव्हती. सो आम्हाला ती बॅल्कनी पण काही उपयोगाची नव्हती. त्यामुळे आम्ही स्टार्टिंगला जेव्हा पोझिशन भेटलं तेव्हा सिव्हिल वर्क करून ती बॅल्कनी आम्ही आतमध्ये घेतली आणि वी मेड अ प्लेस फॉर दिस. सो इकडे माझी वॉशिंग मशीन आहे, तुम्ही बघू शकता, टॉप लोडची वॉशिंग मशीन आहे. आणि इकडे माझं फ्रीज आहे. सो हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर इथे ॲडजस्ट झाल्यात. आणि मला तर असं कधी कधी वाटतं की इकडे फ्लॉवर बेड बॅल्कनी, खूप लोक मला अशी बोलतात की तू बॅल्कनी का काढलीस, बॅल्कनी ठेवायला हवी होतीस वगैरे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, मी त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा विचार करते. बट मला राहायचं आहे घरात, मला ॲडजस्ट करायचं आहे किचनमध्ये. आणि मला असं पण बाल्कनीचं काय, म्हणजे किचनमध्ये बाल्कनी कोण ठेवतं यार. ठीक आहे, हॉलमध्ये ठीक आहे, बेडरूममध्ये ठीक आहे. माझी अगोदरच्या घरामध्ये बाल्कनी होती किचनला, पण ती मला काही उपयोगाचीच वाटायची नाही. फक्त माझं म्हणणं असं आहे की जागा जर दिसली तर आपण आडगळ करत जातो. मग त्याच्यापेक्षा मी जर ती जागा मला वापरत आली तर काय हरज आहे ना. त्यामुळे मी पॅक करून टाकली. आणि पॅक म्हणजे पूर्ण पॅक केली नाही आहे. तुम्ही इकडे मागे बघू शकता, विंडो आहे एवढी भली मोठी, त्यामुळे किचनमध्ये जे काय ती उघडीच असते. आणि त्याच्यावरती माझं ॲडजस्ट सुद्धा आहे, ॲडजस्ट फॅन, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सो लेट इट बी. सो हा माझा किचन आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता किचनवरती माझे खूप मॅग्नेट्स आहेत. खूप नाही म्हणजे बऱ्यापैकी आम्ही जिथे जिथे फिरलेलो आहोत ते मॅग्नेट्स आहेत. तर तुम्ही आता तुम्हाला वाटेल 2च जागीचे मॅग्नेट्स आहेत, तर असं नाही आहे, खूप मॅग्नेट्स आहेत. पण ते आता सध्या मी काढून ठेवलेले आहेत. तर हे अमृतसरचं आहे, हे आग्र्याचं आहे. पॅगोडाला आम्ही रिसेंटली गेलो होतो. आणि हे टायमर आहे, आपल्याला जेवणात जे टायमर वापरतो आपण ते. इकडे थोडंसं फोकस करा तुम्ही. फ्रीजवरती मी बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत, बिकॉज अगेन ॲज आय सेड की थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं आपल्याला. सो सर्वात पहिली आमची ही हॉट वॉटर केटल आहे किचनची. आणि थोडेसे डिशेस वगैरे ठेवलेले आहेत. स्पूनचे स्टँड आहेत. इकडे मी आमच्या ज्या रोजच्या डिशेस आहेत त्या डिश ठेवलेल्या आहेत. आणि हे बरेचसं शोचं सामान आहे जे मला हँडी लागतं रोज.
आणि थोडंसं वरती बघाल तर इकडे मी हे करून घेतलेलं आहे. मी हे सुद्धा ऑनलाईन मागवले होते स्टँड. सो हे वाईन ग्लासेस आहेत. थोडं वरती तुम्ही बघितल्यानंतर हे आहे एअर फ्रायर माझं. आणि मला टम्लर्स कप्स वगैरे हे कलेक्ट करण्याचा खूप शौक आहे. त्यामुळे ही प्लॅन्ट जी आहे पूर्ण त्या सामानानेच भरलेली आहे. आणि एअर फ्रायर सध्या आता मी इथे ठेवलेलं आहे. तर जसं मी मगाशी सांगितलं तसं इथे विंडो आहे आणि विंडोच्या बाजूला सुद्धा एक रॅक आहे. तिथे मी सध्या मिक्सर्स, जे मोठी मोठी भांडी असतात आपली, कुकर, टोप वगैरे ते ठेवलेलं आहे. आणि जेव्हा मी इन फ्युचर जेव्हा किचन बनवणार आहे तर तिथे मला असं शटर बनवून घ्यायचं आहे. त्यामुळं एव्हरीथिंग इज सॉर्टेड. आणि तुम्हाला तर प्रश्न पडला असेल वॉशिंग मशीन इथे ठेवली आहे तर ह्याचं पाणी वगैरे बाहेर जाणं वगैरे कसं करत असाल तर इकडे जी तुम्हाला रिकामी स्पेस दिसते तिथंच आम्ही नळसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि आउटलेटसुद्धा बनवलेलं आहे. त्यामुळे त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. ते तिकडच्या तिकडे सगळं उरकून जातं. असा होता माझा छोटासा किचन. सो मंडळी, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.